थँक्यू सो मच. मागची मॅच आपण जरूर पाहिलेत. चिंट्या रेड्डी नावाचं वादळ मैदानावरती पाहायला मिळालं, परंतु जर का पाहिलं तर शेवटच्या क्षणाला मात्र त्यांचा सामना थोड्या फरकानं पराभूत व्हावा लागला. ही मॅच आपण एन्जॉय करताय. गोवटणे टीम आणि त्यांना फाईट येत असताना भेंडकल टीम मैदानावरती. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु जर का पाहिला तर चेंडू अडवला जातो आहे. तत्पूर्वी एक धावसंख्या सहजरीतीने कंप्लीट केली जाणार आहे. जर का आपण पाहिला तर आतापर्यंत मैदानावरती बॉल संपलेत 2 आणि टोटल धावसंख्या देखील मैदानावरती 2 पाहायला मिळतात. 2 धावा ऍड केल्या जातील. अगदी जर का पाहिला तर 2 बॉल संपल्यानंतर 5 षटकांची मॅच, ज्यामध्ये तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपवायची, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जसकार टीम आपण 10 मिनिटं थांबायचं आहे. आणि चला भेंडकल टीम आपल्या डगआउट मध्ये फक्त खेळणारे 11 खेळाडूच बसतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अगदी क्षेत्ररक्षक येतील. केले हार्दिक स्वागत. बॉल सीमारेषा पार. बॅट्समन जुगल गरजच्या बॅट मधून येईल षटकार. कमांड इज नजाकत दाखव. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येईल चौकार. चौकाराच्या साह्याने तब्बल टोटल स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतो आहे. अगदी 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 ही धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातली आपण जर का पाहिली तर साखली फेरीतील तिसरी मॅच आपण एन्जॉय करताय. एका बाजूने भेंडकल बी आणि त्यांना बिग फाईट येत असताना टीम मैदानावरती गोवटणे. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहता डिफेन्सिव्ह फटका मैदानावरती पाहायला मिळाला, परंतु जर का डायरेक्ट हिट देखील झाला असता तर मात्र मैदानावरती जरूर काम तमाम देखील झाला असता, परंतु तसं काय घडत नाहीये. षटक क्रमांक मैदानावरून पहिलं संपलंय. बिन 5-14 ही धावसंख्या भेंडकल बी टीमची. कमांड डीजे. आपण पाहिलात तर मैदानावरती जुगल गरजचा तडाखा पाहायला मिळाला. अगदी 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि षटक संपलंय पहिलं मैदानावरून. आणि अगदी जर का पाहिलात तर टाइम देखील सेट आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची, त्याची देखील गोवटणे टीम आपण दखल घ्यायची आहे. आणि दुसऱ्या डावामध्ये भेंडकल टीम आपण देखील दखल घ्यायची आहे. मैदानावरती पहिल्या षटकामध्ये 14 धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकासाठी पाहूयात कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल. अर्थातच प्रतीक पाटील या गोलंदाजाला यावेळेस गोलंदाजाच्या मोर्चावरती प्राचारित केलं जात आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. यावेळच्या बॉलवरती अवांतर चेंडू मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एक धावसंख्या अतिरिक्तची ऍड केली जाणार आहे. जर का आपण पाहिलात तर अगदी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. माजी सरपंच जितेंद्र खरत व सरपंच अजय माद्र चषक 2025 आणि ज्यामधील आपल्याला ही तिसरी मॅच आपण एन्जॉय करताय. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल देखील पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. हा सलगचा दुसरा स्वेअर बॉल असणार आहे. जर का पाहिला तर आतापर्यंत या षटकामधील एकही चेंडू आपण पाहिला तर
पडताना पाहायला मिळाला नाहीये. अगदी जर का पाहिला तर दोन्ही बॉल अवांतर स्वरूपाचे पाहायला मिळालेत आणि आतापर्यंत बिनबाद 16 ही धावसंख्या. यावेळचा पुन्हा एकदा वाईट बॉल मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिला तर पंच देखील नाराज पाहायला मिळतील. बॅक टू बॅक चे 3 वाईट बॉल मैदानावरती पाहायला मिळाले. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून प्रतीक पाटीलला लाईन लेन अगदी जर का पाहिलं तर सापडत नाही आहे आणि अशा कारणानं 3 बॅक टू बॅक वाईट पाहायला मिळाले. 17 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे. या बॉलवरती जर का आपण पाहिला तर बॅट बॉलचा संपर्क येत नाही आहे. येईल डॉट बॉल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने पहिले मॅच जिंकले अर्थातच SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे RP जस्कार. या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच मैदानावरती आपण नेक्स्ट मॅच एन्जॉय करणार आहोत. आणि अगदी जर का पाहिला तर आतापर्यंत 17 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा दिशाही गोलंदाजी पाहायला मिळाली आणि यावेळेस देखील या षटकातील आपण पाहताय चौथा अवांतर चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर या गोलंदाजानं आतापर्यंत एक बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या, त्या देखील 3 धावा अवांतर रूपानं. यावेळचा लोवर फुलटॉस बॉल मैदानावरती आपल्याला जुगल गलतची पाहायला मिळाली आणि बॉल अगदी जमिनीला ताटत पुसत बॉल सीमारेषा पार. धावा येतील 4. हा येईल चौकार. कमांड डीजे. यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तितकाच लाल जवाब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. आणि या बॉलवरती जरूर आपल्या टीमसाठी 3 धावा अडवल्यात. आणि अगदी जर का पाहिलात तर अशा वेळेला मैदानावरती संघर्ष करताना जुगल घरत देखील पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देत असताना बॅट्समन मैदानावरती भावनेश ठाकूर पाहायला मिळतात. 2 सलामीवीर मैदानावरती अजूनही पॉपिंग क्रीज मध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ करतात. 23 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं प्रगती पथावरती असताना आपण पाहताय 23 रन ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलास तर तेज तर्रार गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. जर का आपण पाहिलात ना तर अगदी 4 बार वगळता अप्रतिम दर्जाची गोलंदाजी प्रतीक पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत टोटल स्कोर 4 बॉल संपल्यानंतर मैदानावरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर का पाहिलात तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये RP जस्कार. यावेळच्या बॉलवरती पुढे सरसावत जरूर आले जुगल करत, परंतु जर का पाहिलात तर तिथे क्षेत्ररक्षक देखील येतील, बॉलला अडवतील, फेकतील. तत्पूर्वी मात्र सहज रीतीने यावेळेस मैदानावरती 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि अगदी जर का पाहिलात तर टोटल स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावफलकावरती. स्ट्रायकरवरती आपल्याला जुगल घरत पाहायला मिळणार आहे. 9 बॉल त्याच्या माध्यमातून फेस करण्यात आलेत आणि 19 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. तर जुगल घरत ऑन स्ट्राईक पाहायला मिळणार आहे. यावेळच्या बॉलवरती देखील सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतो. एका बाजूने जुगलचं आक्रमण तर दुसऱ्या बाजूने जुगल संयमी खेळ देखील करताना पाहायला मिळतो आहे. बघता बघता षटक क्रमांक मैदानावरून संपलाय दुसरा आणि आपण पाहताय खऱ्या अर्थानं 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात बिनबाद 27. ऐकत एक सुमधुर संगीत. नेक्स्ट गोलंदाज
यावेळच्या बॉलवरती देखील जुगल घरतचा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु जर का पाहिलात तर यावेळेस प्रोटेक्शन अगदी जर का पाहिलात तर या बॉलवरती आपल्याला एक धावसंख्या पाहायला मिळणार आहे। एका धावेने 28 धावा स्कोर कार्ड वरती गोलंदाजाच्या मोर्चावरती निशांत वर्तक याला यावेळेस मात्र प्राचारित केलं जातो आहे। अगदी जर का पाहिलात तर टीमच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी संघ मैदानावरती उतरला आहे। आपण पाहत आहे यज्ञेश 11 गोवटणे, परंतु त्यांना बिग फाईट देत असताना संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। भेंडकल बी या टीमला देखील आपण एन्जॉय करताय। जर का पाहिला तर उरण प्रीमियर लीग यावर्षी गाजवली, अक्षरशः जुगल घरात त्या टीमचा प्रतिनिधित्व करत होता आणि सर्व गोलंदाजांना अगदी घाम फोडला होता ज्या गोलंदाजानं, आणि अक्षरशः जर का पाहिला तर गोलंदाजांवरती तुटून देखील पडला होता जुगल घरत आणि त्यांची सेना आज मात्र मुलेखंड नगरीमध्ये खेळत असताना आपण पाहताय। अगदी जर का पाहिला तर मुलेखंड गावामध्ये आज क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा कुंभमेळा आज मात्र रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला एन्जॉय करायला मिळतो आहे। अगदी जर का पाहिला तर सर्व प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात। यावेळच्या बॉलवरती अगदी जर का पाहिलं तर चापट देण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळतात आणि या बॉलवरती जर का आपण पाहिला तर एकेरी धावेवरती समाधान मानावं लागणार आहे। षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना आतापर्यंत 30 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि अर्थातच जर का पाहिला तर मैदानाच्या अगदी चारही बाजूला प्रेक्षक मायबापांची तुटुंग गर्दी आपल्याला पाहायला मिळते या मुलेखंडच्या नगरीमध्ये। नेक्स्ट बॉल यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला। अगदी जर का पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा बॉल मैदानावरती आलाय आणि बघता बघता षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना कधी 4 बॉल संपले हे देखील मैदानावरती फलंदाजांना देखील ठाऊक पडलं नसेल। अर्थातच 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा निशांत वर्तक वेग आणि त्या वेगाला सामोरे जात असताना बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूने भावनेश ठाकूर आणि त्याला साथ देत असताना जुगल घरत हे दोन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात। अगदी जर का पाहिलं तर 31 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा बॉल यावेळच्या बॉलवरती जुगल घरत बऱ्याच उशीर शांतता राखणार नाही आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण यावेळी जुगल घरतनं सांगितलं मैदानावरती। चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार, या बॉलवरती येईल लांब पल्ल्याचा बिग हिट, षटकार 37 पाहायला मिळत आहे। आणि जर का पाहिला तर बॅटिंग करणारी टीम भेंडकल बी या टीमचे जर का आपण पाहिलं तर मात्र समर्थक देखील आहेत, त्यानंतर क्रिकेट वरती असणारा प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि जर का पाहिला तर क्रिकेटचे समालोचक देखील आहेत। आम्ही इन्व्हाइट करतोय उमंग भोईर दादा यांना की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, तुमच्या माध्यमातून आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन ऐकायची जरूर संधी निर्माण करूयात आणि देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की उमंग भोईर आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे। त्यांच्या गावातील संघ आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय। अगदी जर का पाहिला तर 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 37 धावा या टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात। भेंडकल टीम टॉस हरल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेली बॅटिंग आणि त्याचा अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती। यावेळच्या बॉलवरती आपण पाहत आहे बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार, बॉलवरती धावा मिळतील 6 आणि हा येईल बिग हिट। मध्ये फक्त 11च खेळाडू बसतील, खेळणारे जे खेळाडू असतील अतिरिक्त खेळाडू आपण बसायचं नाहीये याची आपण नोंद घ्यायची। चला उमंग भोईर आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे। भेंडकल गावाचे समालोचक त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला त्यांच्या गावामध्ये इन्व्हाइट केलं जातं। अगदी त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय की उमंग भोईर आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे। यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळतो आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला निवडला जातो आहे। क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आहे, टिपलाय झेल आणि मैदानावरून पहिला ब्रेक थ्रो मिळाला जातो आहे।
गोलंदाजी करणाऱ्या टीमला पहिला धक्का. शोधामध्ये गोवटणे संघ होता तो ब्रेक थ्रो मैदानावरती निघाला जातो आहे. बॅट्समन जर का आपण पाहिला तर धावणी त्यांना परतीचा रस्ता दाखवला जातो आहे. आणि अगदी जर का पाहिला तर आतापर्यंत न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 वरती साहिल ठाकूर याला प्राचारित केला जातो आहे. अगदी भेटकल बी टीम साठी आज मात्र 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. आणि आपण ही मॅच देखील एन्जॉय करताय. भेटकल बी प्रथम बॅटिंग करत असताना यावेळच्या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु वेगवान बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला परेश पाटीलच्या माध्यमातून. ज्यानं जर का आपण पाहिला तर वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती त्याला मात्र प्राचारित केलाय. आणि अगदी जर का पाहिला तर वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि ती गोलंदाजी करत असताना 43 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळचा बॉल आपण पाहता अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल मैदानावरती. अगदी जर का पाहिला तर दोन्ही खेळाडूंमध्ये अगदी जर का पाहिला तर मैदानावरती जुगल करत देखील स्ट्राईक एंड वरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गोलंदाज देखील मैदानावरती विकेटच्या शोधामध्ये होता. परंतु तसं काय घडत नाही या मैदानावरती. जुगल करत पॉपिंग क्रीज मध्ये सुरेख रीतीने पोहोचलाय. आणि आतापर्यंत जर का पाहिलात तर मैदानावरती जर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलात टोटल स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात. एक गडी आणि 44 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. आणि ज्यामधील अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी असणार आहे. अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती यावेळच्या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षकाला यावेळेस निवडला जातो आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. षटक क्रमांक जर का आपण पाहिलात तर प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय अगदी 4 आणि ज्या षटकामध्ये 45 धावा टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही शेवटचा एक बॉल येणं बाकी असणार आहे. 45 धावा तर लागल्यात पाव्यात. अगदी जर का मागची मॅच आपण पाहिली तर 77 धावांचा पाठलाग करत असताना देखील मैदानावरती चिंट्या रॅटी या बॅट्समननं खांब फोडला होता अक्षरशः. त्याच्या बॅट मधून आपल्याला 50 धावा देखील पाहायला मिळाल्या. आणि या स्पर्धेतली पहिली 50 त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. परंतु थोड्याशा फरकाने त्याच्या संघाला या स्पर्धेमधून मात्र रामराम ठोकावं लागला. परंतु यावेळच्या बॉलवरती काय घडलंय मैदानावरती आपण पाहताय जिथे सुरेख तालमेल मैदानावरती पाहायला मिळालं होतं, जिथे सुरेख धावसंख्या देखील मैदानावरती पाहायला मिळत होत्या, परंतु अशा वेळेला मात्र साहिल ठाकूर यानं थोडीशी घाई केली आणि मात्र त्याला परतावं लागलंय. षटक क्रमांक संपलाय 4 आणि धावा टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 46. कम ऑन डीजे. आणि आतापर्यंत जर का पाहिला तर 46 धावा या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचे षटक प्रगतीपथावरती असणार आहे. पाहूयात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल यावेळेस भेंडकल बी टीमच्या माध्यमातून. जर का पाहिला तर नो बॅट्समन मैदानावरती नेट नंबर 4 वरती तनिष घरतला प्राचारित केलाय. अर्थातच तनिष घरत वरती संपूर्ण प्रेक्षक माय बापांच्या नजरा लागल्या असतील आणि संपूर्ण भेंडकल गावाच्या नजरा देखील लागल्या असतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम SPCC करंजा टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत आणि तदनंतर RP जसकार टीमच्या टीम कॅप्टनला देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. परंतु यावेळच्या बॉलवरती
फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल बॉल 1+6 अशा रीतीने 7 धावा टोटल स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 7 धावा. कम ऑन डीजे. वरती पाहायला मिळणार फ्री हिट. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, परंतु जर का पाहिला तर फ्री हिटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आणि फलंदाजाला देखील मैदानावरती जीवनदान मिळाला जातो आहे. अगदी जर का पाहिला तर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 55-54 या धावपटलावरती जाऊन पोहोचलाय. अगदी जर का पाहिलं तर 54 धावा स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद झाले आतापर्यंत बॅटिंग करताना भेंडकल टीमच्या माध्यमातून. जर का पाहिलं तर भेंडकल टीम कडे देखील स्ट्रॉंग गोलंदाजीचा जर का पाहिलं तर भरणा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर का पाहिलं तर 60-65 धावा जरी असल्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळणार आहे. मागची मॅच अगदी जर 70+ धावा असूनही शेवटच्या बॉल पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्या मॅच मध्ये जर का पाहिलं तर चिंट्यासारखा फलंदाज शेवटपर्यंत क्रीज वरती तग धरून उभा होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्याला सामना गमवावा लागला. गोलंदाज वैभव पाटील पाहायला मिळतात. ज्यावेळचा पहिलाच बॉल अवांतर चेंडू पाहायला मिळणार आहे. एक धाव संख्या ऍड केली जाईल. टोटल स्कोर कार्ड 55 आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अगदी जर का पाहिलं तर गोलंदाजच्या मोर्चावरती वैभव पाटील आले, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी. 14-16 वॉरियर्स गोवटणे ग्रुप यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची धनराशी दिली जाईल. याची देखील आपण जरूर गोलंदाजापर्यंत सूचना पोहोचव्यात. जर का पाहिला तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाची कॅश प्राइज असणार आहे. पव्या जुगल पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिला तर 2 बॉलचा खेळ संपलाय. यावेळच्या बॉलवरती जुगल गरजचा तडाखा पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, बॉल सीमारेषा पार, हा येईल बिग हिट. षटकार. आता जुगल गरज साठी देखील सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 6 साठी. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती काय घडलंय तर मैदानावरती आपण पाहताय हिट विकेटच्या स्वरूपामध्ये जुगल याला परतीचा रस्ता आणि संपूर्ण टीम साठी सुवर्ण संधी आहे. शेवटच्या अजूनही बॉल मैदानावरती बोल झालाय. अगदी जर का पाहिला तर नंतर आपण पाहताय मैदानावरती कोणत्याही बॅट्समन भेंडकल टीमचे गेले ना तर मात्र बॅक टू बॅक आणि दोन्ही टीम साठी सुवर्ण संधी आहे. दोन्ही टीम मधील जर का कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल वरती 3 6 लगावले तर मात्र रवी मांडेलकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. टीमचे टीम कॅप्टन
के स्वामी अनजान हम ये अंतर्यामी। षटकांमध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। आपण इन्व्हाइट करूयात की उमंग भोईर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। तुमच्या माध्यमातून आम्ही एक इनिंग आम्हाला ऐकायची आहे, हे आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं। आमच्या पाहुण्यांचा तुम्ही आदरपूर्वक मान सन्मान ठेवायचा आहे आणि तुमच्या माध्यमातून एक इनिंग साकारायची आहे। उमंग भोईर आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, तुमच्या माध्यमातून एक इनिंग केली जाईल। चला उमंग भोईर। तदनंतर आपण पाहता 5 षटकांची मॅच आहे, ज्यामध्ये 62 धावा उभारल्या, 63चा पाठलाग करायचा आहे आणि गोवटणे टीम आपल्यासाठी देखील आम्ही सांगतोय की 11 खेळाडू डग आउट मध्ये बसतील आणि इतर खेळाडू कोणी बसणार नाही आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। जसा सामना सुरू होईल तसा मात्र आवाज ऐकायला मिळणार आहे। रोहित भोपी सर, थँक्यू सो मच। संतोनी असं तुम्ही आवाज ऐकला पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे टीम भेंडकल टीमने। ज्या प्रकारे या जुगलचे आपल्याला फटके पाहायला मिळाले, खूप चांगले स्ट्रोक जुगलच्या बॅटमधनं पाहायला मिळाले। खूप चांगली बॅटिंग जुगलने केली, वैयक्तिक 35 धावसंख्येचे योगदान आपल्या टीमला दिलं। 17 चेंडू त्याने पेस केले, भाविशनेही चांगली त्याला साथ दिली आणि तनिष यांच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला। तनिष घरत यांच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला। भेंडकाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र गोवटणे टीमला मात्र लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। येणारे आहेत चेंडू तीस बॉल आणि 30 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत। 63 स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळतोय निशांत, नॉन स्ट्राइक वरती साहिल, स्ट्राइक वरती चला बॅटची हेच विकेट कीपर पाहायला बॉल लागला। विकेट कीपरला बन की नाहीये का पायाच्या खाली बॉल आहे। पहिला बॉल खूप भरपूर वेगाने पाहायला मिळाला। जुगल घरत आपल्याला पाहायला मिळतात। घरत आणि भेंडकल गावाची ओळख क्रिकेटमध्ये
जर पाहिली तर जुगलचं नाव प्रथमतः घेतलं जातं. बेंडकल टीम आमच्या मैदानावरती खेळण्यासाठी येत आहे. बेंडकल टीम कोण आहे? जुगल घराचा संघ. ही ओळख जुगलने निर्माण केली आहे. डबलचा फटका मात्र चांगला आहे, गॅप मध्ये वन बाउंस, चेंडू सीमा रेषा पार. गोवटणे टीम साठी येतोय हा पहिला चौकार. डबलचा बॉल मात्र कट केला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट झाले असता तर कदाचित काम तमाम होतं निशांत यांचं, परंतु वाचलाय निशांत. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्याने पोहोचला. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च झाल्यात. रवी मांडेकर यांच्याकडनं खऱ्या अर्थाने पारितोषिक आला. विकेट हॅट्रिक झाली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकाराची हॅट्रिक लगवली तरी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल मात्र निशांत पेस करतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावर बॉलला पाठवून दिलाय. आल्या पहिल्याच बॉल वरती मात्र षटकार ठोकलाय आणि गोवटणे टीम साठी पहिला षटकार निशांत यांच्या बॅटमधनं. मध्ये जिथे मात्र एकही विकेट त्याने आतापर्यंत गमावलेली नाहीये. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय साहिल ठाकूर भेंडकल ब या टीम कडनं आपण पाहतोय साहिल ठाकूर याला. पहिल्या ओव्हर मध्ये जुगल घरातने भरपूर धावा खर्च केल्या. चला 21 धावा दाफलकावरती आल्यात बिनगडी बाद. साहिल ठाकूर याला मात्र प्राचारण केलंय P2 च्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि स्ट्राईक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळणार आहे. साहिल टू साहिल आपल्याला पाहायला मिळेल. आमचा प्रियदर्शनी बेलापूर संघ त्यामध्ये एक साहिल भरपूर वेळ ते वाट पाहतायत, त्याचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू आहे, खोलात टाकला गेलाय. समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो, तैनात केला. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर एक काउ कॉर्नर रिजनला आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल ठाकूर याला मात्र इथून कमबॅक करावा लागणारा, जिथून मात्र जुगल घरातने भरपूर धावा खर्च केल्यात आणि या ओव्हर मध्ये त्या धावा मात्र कव्हर कराव्या लागतील. या ओव्हर मध्ये धावा कमीत कमी खर्च करावे लागतील साहिल या गोलंदाजाला. डबलचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि तिथे मात्र दुसरी मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 धावे बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 धावा. चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंकडे खूप चांगलं ताळमेल आहे. निशांत आणि साहिल दोन्ही बॅटरच्या बॅटमधून रन्स पाहायला मिळालेत.
रनअप मध्ये थोडासा मात्र अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल ठाकूरला येत असताना 24 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. निशांत यांच्याकडे स्ट्राईक पाहायला मिळतोय. 4 चेंडू त्यांनी फेस केलेत. 18 या धावसंख्येवरती खेळतोय. साहिल ठाकूर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म विकेट. डबलचा फटका पुन्हा एकदा चांगला समोरच्या दिशेला खेळलेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो. डायरेक्ट हिट झालेली आहे. पंचांकडे मात्र मागणी केली आणि पंचांनी मात्र रेफर केले थर्ड अंपायरला. आता आपल्या 24 लाईव्ह इव्हेंट टीमचं काम पाहायला मिळणार आहे. किती चांगला आणि नो डाऊट त्यांचं काम सातत्याने चांगलंच आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि पंचांचा निर्णय आलाय. चला 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 फलंदाज निशांत हा बाद झालाय. रनआउटच्या सुरुवातीमध्ये निशांतला परतावा लागेल. साहिल बाद झालेत का? ओके, साहिल बाद झालेत आणि साहिलला परतावा लागणार आहे. त्यांच्या बॅटमधनं जर पाहिलं तर एक चौकार पाहायला मिळाला होता. जास्त योगदान देता आलं नाहीये, परंतु पहिला ब्रेक थ्रू मिळाला भेंडकल ब या टीमला. साहिल हा फलंदाज बाद. चला 24 वरती एक. साहिल ठाकूर पुन्हा एकदा तयार. निशांत स्ट्राईक वरती आहेत. निशांतसाठी हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निशांतच्या बॅटमधनं आला आणि एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा लाजवाब बॅटिंग. बॅट स्पीड अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. समोरच्या दिशेला मात्र जसा चेंडू परफेक्ट मिडल झाला, चेंडूला पाहिलेही नाही त्याने. लांबलाचक षटकार. निशांत यांच्या बॅटमधनं 6 चेंडू आतापर्यंत फेस केले. 24 या धावसंख्येवरती तो खेळतोय. गोवटणे टीमचा हा निशांत वर्तक आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. नवीन आलेले फलंदाज स्वस्तिक गावंड आपल्याला पाहायला मिळाले. 9 स्ट्राईक वरती आहेत ते. साहिल ठाकूर 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 9 धावा त्यांनी खर्च केलेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, परंतु हा बॉल अगदी स्लॉट मध्ये होता आणि त्याला समोरच्या दिशेला पाठवला. अगदी सेट झाला. निशांत वर्तक हा फलंदाज मैदानाच्या सेट झाला. 6 चेंडू त्याने फेस केले. 24 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. राईट आर्म विकेटने साहिल ठाकूर. डबलचा बॉल मात्र फुल टॉस होता. दिशा दिलेली या कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. आणखीन एक चौकार. निशांत वर्तक याच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 34. धावा दाफलकावरती लागल्यात. नवेलचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला त्याला खेळायचं होतं निशांत वर्तकला, पर तो हा शेवटचा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गोवटणे संघ मात्र जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली आहे निशांत वर्तकने. आपण पाहतोय 34 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर निशांतची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 8 चेंडू फेस केलेत आणि 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यास. टीमची धावसंख्या
34 आहे. निशांत वैयक्तिक खेळतोय 28 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धाफलकावरती टोटल लागलेली आहे 34. आता समीकरण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 मध्ये 29 या धावसंख्येची गरज आहे टीम गोवटणे या टीमला. चला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. गोवटणे टीम मात्र चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. निशान वर्तक 8 चेंडू फेस केले. 28 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 34 धावा दाफलकावरती गोवटणे टीमच्या लागल्यात. यावेळचा शॉर्ट बॉल होता मात्र त्याला डीप फाईन लेगच्या रिजनला खेळून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जाईल. चौकार येतोय टीम गोवटणे टीम साठी. 4 धावा. अगदी सोपी मॅच झाली गोवटणे टीम साठी, जिथून मात्र विकेट्स येत न येत बेंडकल टीमला विकेट्स भरपूर महत्वाची आहे. केदारचा हा बॉल मात्र भरपूर वाईट आपल्याला पाहायला मिळतो बाहेरच्या दिशेला. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 39च्या घरामध्ये. 39 धावा दाफलकावरती 1 विकेट आतापर्यंत गमावलाय. गोवटणे टीम चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जासईच्या मैदानावरती ही या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता आणि आज मात्र या मुळेखंडच्या मैदानावरती जुगलच्या टीमला मात्र घाम फोडलाय. 17 मध्ये 24 ची गरज आहे. यावेळचा बॉल बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर निघून गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्वस्तिक गावंड ज्याने मात्र पहिला बॉल फेस केला केदार जाधव यांचा आणि त्याच्यावरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल मात्र बीट केला. बॅट जे ते अगोदर फिरली, चेंडू नंतर निघून गेला. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. केदार जाधव हा करत असताना बाहेरच्या दिशेला वळवण्याचं काम तो सातत्याने करत असतो. गोलंदाज केदार पुन्हा एकदा तयार. यावेळचा फटका पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली या विकेटच्या मागे मात्र शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 40 धावा दाफलकावरती लागल्यात. आता समीकरण जर पाहिलं तर समीकरण येऊन टेपलंय. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 15 आणि 15 बॉल मध्ये त्यांना धावसंख्या पूर्ण करायची आहे 23. 15 बॉल 23 ची गरज आहे. इथून कानमंत्र देत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतात बेंडकल बी टीमचे काही खेळाडू केदार जाधव यांना, कारण की इथून केदारला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मॅच मध्ये चुरस निर्माण करायचं असेल तर हे तीन चेंडू भरपूर महत्वाचे असतील. 15 मध्ये 23, त्यामध्ये निशांत वर्तक याची विकेट ही भरपूर महत्वाची असणार आहे. गोवटणे टीम मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. यावेळचा फटका मात्र चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय. बेंडकल ब संघ या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती बास झालाय. फलंदाज निशांत वर्तक काय बॅटिंग केली आपल्या टीम साठी, परंतु त्याने मात्र जो फटका खेचला ना ऑन साइडला पहा, शफल होऊन ऑन साइडला हा फटका खेचला. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक तिथे त्या ठिकाणी तैनात होते, त्याने मात्र अप्रतिम दर्जाचा झेल पकडला. आपण पाहतोय साहिल ठाकूर याने मात्र खूप चांगला झेल पकडला आणि खेळ निशांत वर्तक याचा संपला. 40 वरती लागलाय दुसरा धक्का. आता समीकरण 14 बॉल 23 ची गरज आहे. 14 बॉल 23 या धावसंख्येची गरज आहे. चुकीच्या क्षणाला चुकीच्या वेळेला इथे विकेट टाकलेली या निशांत वर्तक याने, परंतु बॅटिंग खूप चांगली केलेली आहे. चांगल्या स्थितीमध्ये घेऊन चाल आपल्या टीमला. या मैदानावरती जर पाहिलं तर बॅटिंग जी आहे ती खूप चांगली करतात. असं वाटतं एकंदरीत ही मॅच जिंकतील चेस करता करता, पण त्याच्यानंतर एक येतो ट्विस्ट आणि तिथून मॅच मात्र रंग बदलते
आणि गोलंदाजी करणारा संघ तिथून मॅच जिंकतो. परंतु ही मॅच आपल्याला तशीच पाहायला मिळेल. प्रेक्षकांना ही अपेक्षा आहे की भेंडकल आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय गोवटणे यांच्यामध्येही मात्र चुरशीचा सामना होईल, यात काही शंका नाहीये. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. केदारने मात्र या ठिकाणी कमबॅक केला, जिथे मात्र 4 चेंडू त्यांना आतापर्यंत फेस टाकलेले आहेत आणि 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 1 विकेट गमावली आहे. या ओव्हरमध्ये 1 विकेट जरूर गमावली मागच्या बॉलवरती, परंतु आल्या आल्या लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित पाटीलच्या बॅटमधनं आलाय अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. आहे स्वतः गोलंदाज जुगल. चेंडूच्या खाली नोमॅन स्लॅन्ड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी ही धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. अशा रीतीने मात्र 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर समीकरण जर पाहिलं तर अगदी सोपं झालं गोवटणे टीम साठी. येणारे चेंडू आहेत 12 बॉल मध्ये 15 रनची गरज असणार आहे. या मॅच मध्ये कोण सामना जिंकेल? 12 मध्ये 15 धावा हे डिपेंड होताना आम्ही भरपूर वेळा पाहिलेल्या आहेत आणि भेंडकल बस संघ ती क्षमता ठेवतो. 12 मध्ये 15 धावा या डिपेंड होऊ शकतात, परंतु आल्या आल्या रोहित पाटीलच्या बॅटमध्ये षटकार आला. गोवटणे संघ ही हार मानणारा संघ नाहीये. इथून त्यांना अगदी सहजरित्याची मॅच आहे. 12 मध्ये 15 अगदी सहज इक्वेशन आहे, सोपं इक्वेशन आहे. इथे संघर्ष करायचा मैदानाच्या आतमध्ये भेंडकल ब टीमला, जुगलच्या टीमला इथून संघर्ष करायचा आहे. फिल्डिंग चांगली करावी लागेल, त्याचबरोबर डॉट बॉल टाकावे लागतील. 12 बॉल 15 ची मॅच. या मॅच मध्ये काय घडेल नेमकं हेही पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केले गेल्या साहिल ठाकूर याला, ज्याने मात्र डीप स्क्वेअर लेगला झेल पकडला होता निशांत वर्तक याचा. 12 मध्ये 15 ची गरज आहे. साहिल ठाकूर गोलंदाजी मार्क वरती येतील. राईट अप टू द विकेटने पहिलाच बॉल भन्नाट वेगाने खोलात टाकला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण आता 11 बॉल 11 मध्ये गरज आहे 14 रनची या मॅच मध्ये. 11 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कोण जिंकेल ही मॅच भरपूर महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल. इथून जो संघ पराभूत होईल खऱ्या अर्थानं त्याचं अस्तित्व या स्पर्धेतनं संपेल. 11 बॉल 14 ची गरज आहे. डबलचा बॉल फुल टॉस आहे, टॅप केलाय समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा लॉंग ऑफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील उत्तम दर्जाची पाहायला मिळते. सिंगलने मात्र जे लक्ष आहे ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करतात. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. चला तर गेट जवळ 2 गाड्या आहेत, त्या मधीत आहेत. तर विनंती करतोय त्यांच्या मालकाला की त्या गाड्या आपण तिथून काढायच्या आहेत. यावेळचा चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. हा निर्धाव चेंडू आहे. गाडी नंबर MH43 CM2487. ही गाडी तिथून काढायची आहे. MH43 कदाचित बेलापूर आपल्या टीम मधून एका प्रतिनिधीची ही गाडी असणार आहे. MH43 आहे. प्लीज विनंती करतो जिथे हेडलाइट. ओके, थँक्यू. यावेळचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या मिडलला हा बॉल लागत नाही. एक सिंगल फक्त रन मिळेल. आणि त्यानंतर आणखीन एक गाडी आहे ऑटो रिक्षा MH46 BD 7449. ही ऑटो रिक्षा तीही तिथून काढायची. प्लीज विनंती करतोय. तिथे ट्रॅफिक होती आणि त्याचबरोबर गाड्यांना जायलाही तिथून त्रास होतोय. प्लीज विनंती करतोय. ही ऑटो काढायची MH46 BD 7449. यावेळचा बॉल ही खूप चांगला पाहायला मिळतोय. साहिल ठाकूरने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. मी म्हंटल होतं ना, असं वाटतं की या धावा चेस होतील, मॅच बॅटिंग करणारी टीम जिंकेल, चेस करणारी टीम जिंकेल, परंतु ट्विस्ट येतो कोणत्या ओव्हर मध्ये? 4थ्याच ओव्हर मध्ये. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण पाहतोय ट्विस्ट आलेला आहे. आजची रजनी स्पर्धा आणि
आजची रात्र मात्र माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची राहिलेली आहे. 7-12ची गरज आहे. थोडा वेळ घेईल. साहिल ठाकूरला माहिती आहे हा भरपूर इम्पॉर्टंट बॉल आहे, क्रुशल बॉल आहे, मॅच बॉल असेल कदाचित हा. 7-12 इथून जर डॉट बॉल आला तर प्रेशर रोहित पाटील स्वस्तिक गावंड यांच्यावरती. जर षटकार चौकार आला तर भेंडकर संघ दडपणामध्ये. यावेळी चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आले. अगदी सोपा झेल पकडला गेलाय. कठीण होता पण त्या क्षेत्ररक्षकाने सोपा गेलाय आणि इथून मात्र भेंडकर ब संघाने या मॅच मध्ये पुनरागमन केलंय. गोवटणे टीम पूर्णपणे आपण पाहतोय प्रेशर मध्ये पाहायला मिळते. मॅच अगदी त्यांच्यासाठी सोपी होती परंतु या मॅच मध्ये ट्विस्ट आला आणि तो ट्विस्ट कोणत्या ओव्हर मध्ये आला तर साहिल ठाकूरच्या ओव्हर मध्ये. या साहिल ठाकूरने फक्त 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. आणखीन एक मॅच मात्र खूप चांगली पाहायला मिळते. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये आणखीन एक मॅच लाजवाब पाहायला मिळते. काय रजनी राहिली आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने. पहिल्या सामन्यापासून जिथे मात्र डाऊरनगर मांगीरदेव भवरा या टीम पासून ते पिरकोन त्यांच्या विरोधामध्ये SPCC करंजा या मॅच मध्ये, त्याच्यानंतर जयदुर्गा नागाव जसकार टीम. काय गोलंदाजी केली या. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं ना तर 3 सामने झाले. 3ही सामन्यामध्ये डिफेंड झालेले आहेत, चेस झालेले नाहीयेत रन्स. पहिली तर मॅच 18 बॉल मध्ये 14ची गरज होती डाऊरनगर टीमला आणि मांगीरदेव भवरा टीमने ती मॅच जिंकली. SPCC करंजा पिरकोन या दोन्ही टीम्स मध्ये चांगली मॅच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे गोवटणे संघ मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल मध्ये इक्वेशन आलाय 12 रनचं. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. सरपंच चषक उपसरपंच चषक जर जिंकायचं असेल आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जर अस्तित्व टिकवायचं असेल तर ही मॅच भरपूर महत्वाची आहे. 6 मध्ये 12ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलेत भावेश ठाकूर. समोर आपण पाहतोय स्वस्तिक गावंड. भावनेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. भावनेशचा पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये आणि दूर लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. स्वस्तिक गावंडच्या बॅट मधनं आलाय या मॅचची हवा काढून देणारा षटकार. टीमची धावसंख्या मात्र या षटकाराच्या साह्याने पुढे जात असताना आपण पाहतोय तब्बल 57 या आकड्यावरती. येणारे चेंडू 5 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. वडा मॅच. इथून आणखीन 2 बॉल भरपूर महत्वाचे असतील भेंडकर टीम आणि त्याचबरोबर भावनेशने जर हे पहिले 2 बॉल निर्धाव टाकले तर कदाचित या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल. परंतु गोवटणे संघ हाही संघ फॉर्म मध्ये आहे. खूप चांगला खेळ गोवटणे टीमनेही केलाय. 5 मध्ये 6ची गरज आहे या मॅच मध्ये. भावनेश ठाकूर पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकला आणि त्याला पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. 5 मध्ये 6ची गरज. आता मॅच अगदी सोपी झाली या गोवटणे टीम साठी. भावनेश 6 चेंडू मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल झालाय ड्रॉप. 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील सहजरित्याने. या सिच्युएशनला तुम्हाला क्षेत्ररक्षण भरपूर महत्वाचं असतं आणि चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने म्हणतात ना की खेळपट्टी जी आहे ना ती मैत्रीण असते फलंदाजाची आणि गोलंदाजा मित्र कोण असतो तर क्षेत्ररक्षक असतो. तर मित्राची साथ मित्राला लागणं भरपूर महत्वाचं असतं आणि ती साथ मात्र सोडत असताना तो डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. 4 मध्ये 4ची गरज आहे. भेंडकर टीम हार म्हणू नका. इथून क्षणाला मॅच चेंज होते. 4 मध्ये 4ची गरज आहे. गोलंदाज तयार. राईट मध्ये विकेट. त्यावेळचा बॉल मात्र मागे मारण्याचा प्रयत्न. हा निर्धाव चेंडू आहे. हा वाईट बॉल नाहीये. यष्ट्यांच्या वरनं निघून गेलाय. 3 बॉल 4ची गरज आहे. जुगल थोडेसे नाराज दिसत आहे. जुगल सांगतात चुकीचा चेंडू टाकला होता. हा जर बॅटला लागतोय ना बॉल तर 4 धाव मिळाला असता कारण की डीप फाईन लेग नाहीये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ही नाहीये. त्याला माहितीये शॉर्ट फाईन लेग ही नाहीये. पहा शॉर्ट फाईन लेग ही नाहीये. म्हणूनच जुगल मात्र थोडासा नाराज पाहायला मिळाला आपल्याला.
कारण की त्याला माहिती होतं बॅटची थोडीशी तरी कड लागून बॉल जर त्या रिझनला गेला असताना तर या मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा 100% मिळाल्या असत्या. इंटरेस्टिंग फील्ड पाहायला मिळते. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षण सजवला गेला. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. आडवा बॅटनं एक रन कंप्लीट झाली आहे. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतो. पुन्हा एकदा फंबल झालाय. रनआउटची संधी आहे. इथे रनआउट मिळणार नाहीये. संधी होती आणि संधीचं सोनं केलं. 2 धावा पळून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. आता 2 मध्ये 2 ची गरज आहे आणि क्यूड मॅच मात्र टेन्शन वाढवणारे प्रेक्षकांची. मैदानाच्या आतमध्ये काय मॅचेस होतात आजच्या दिवसामध्ये. लाजवाब मॅचेस पहा आपल्या एका स्क्रीन वरती. जुगलने थ्रो केला. किंचितसा वाचला. कदाचित असं वाटते जर डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झालं असतं फलंदाजाचं. आणि खऱ्या अर्थाने असंही वाटते की जर बॉल कलेक्ट करून स्वतःहून यष्टापर्यंत घेऊन गेले असते तरी फलंदाज बाद झाले असते. परंतु 2 मध्ये 2 ची गरज आहे. भुवनेशने इथे कमबॅक केले. पहिल्या बॉलवरती षटकार केले. त्याच्यानंतर एकही चेंडू आतापर्यंत चुकीचा टाकलेला नाहीये भुवनेशने. यावेळचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतो. 1 रन तर कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न बॅटिंग एन कडे थ्रो केलाय आणि ही मॅच मात्र जिंकली आहे गोवटणे टीमने. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फेकी चुकीची पाहायला मिळाली आपल्याला. ही फेकी जर गोलंदाजाच्या जवळ केली असती तर कदाचित 1 धाव वाचली असती. कारण की डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नर रिझन कडनं जर पाहिलं तर गोलंदाज म्हणजे बॉलिंग एंडच्या जवळ लवकर थ्रो गेला असता. बॅटिंग एंड कडे थोडा उशिराने थ्रो आला. हा चुकीचा निर्णय त्या क्षेत्ररक्षकाचा. परंतु काही हरकत नाहीये. बेंडकाल टीम खूप चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेमध्ये केलात. अजून भरपूर साऱ्या स्पर्धा येणं बाकी आहेत. या स्पर्धेतनं तुम्ही भरपूर काही शिकून गेलात. आणि दुसऱ्या बाजूला गोवटणे टीम